नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मिस्टर कोकणी अक्षय आपल्या चॅनलवरती. तर मंडळी, आज आम्ही चाललो आहोत आंघोळेगाव. काही आंघोळ जायचा जो नक्की प्लॅन नाही आहे. उंबळीत किंवा आपल्या कुंकवण्याचं धरण आहे उंडलाचं इथं उंडील गावात, तिथं जाऊचं. तर बघू काही जाऊचं प्लॅन होत आहे आमचं, दाखवतो तुमका. चला जाऊ आपण डायरेक्ट आंघोळीत. तर आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असलास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा. बघा माझ्यासोबत अंकित आहे, विराज आणि योगेश, चौघेजण चाललो. बाईक आहेत आमचे, 2 व्हीलर 2 बाईक घेऊन चाललो. हे टॉवेल ठेवायचं की आत तिथं बस. चल तर चला जाऊ आपण. तर मंडळी, आम्ही इलाव आता इकडे उंडलात आहोत धरणावरती. समोर बघू शकता तुम्ही, या पाणी इकडं काहीतरी स्वतः इकडं पाणी आता. हा इकडं पाणी आहे बघा. पहिला पाणी इथपर्यंत होता, ह्यो दगाडात इथपर्यंत. त्याच्यानंतर आता कसा रोडसाठी पाणी वापरतात, त्याच्यामुळं पाणी किती खाली गेलं आहे बघा. तर चला तर मग थोडा वेळ आंघोळ करता. 3 वाजलेत. परत संध्याकाळी जायचं आहे बाहेर आहे पिक्चरसाठी. इथं थोडा वेळ थांबतो, थोडा वेळ आंघोळ करतो जरा, जाऊ. तर मंडळी, पहिलं हे रस्ता होतं या उंडलात ना, उंडील गावात ना. इकडे समोर दिसता का बघू आपल्या समोर तो रोड दिसता बघा मध्ये, व्हाईट हे रोड कुंकवन गावात जाऊचो. तसं रोड इथं जॉईंट होतो. ते धरण बांधल्यामुळं पूर्ण रोड पाण्याखाली गेलो. तर आता एवढंच आपल्या रोडचं जेवढंसं भागात तेवढ्याच पाण्यात आंघोळ करायची. कारण या साईडला इकडे लई खोल आहे. इथं खाली ब्रिज आहे, नदी होती मोठी, त्यामुळं तिथं खोल पाण्यात जाऊची रिस्क नाही घ्यायची आपण. इथं जरा पाणी थोडं आहे, दिसतंय तेवढाच आंघोळ करायची आणि जायचा. आणि ते दोघेजण बघा ती खाई गेलेत. दोघांचा काय चाललं तिकडं, हाताचे इशारा करून काय ना काय दाखवतो ते कामाकडे. थोडे क्लिअर दिसत नाही आहेत. मंडळी, आंघोळ वगैरे करून इला आम्ही. आता इलं मी काजीत इलंय. ती कलंबा लावलेली होती, काजी छोटी छोटी कलंबा लावलं गेल्या वर्षी. ఇంకా पाणी घालूसाठी इलंय. पाऊस पडत म्हणून पाणी नव्हतं घातलेला, पण पाऊसच नाही पडलो त्यामुळे इलंय पाणी घालू. हे कॅन घेऊन इलंय 15 लिटरचं मोठं भरून गाडीवरनं. तर पाणी घेते आणि त्या कलबांक घालते. चला दाखवतो तुमका. त्या दिवशी वादळ वाकडा झाला आहे, त्याला सरळ करून बांधूया काठीन. पाणी घालू आता. दोन 2 लिटर पाणी घालूया आता, कारण का पाणी हाणलंय भरपूर मी. 15 लिटरचं कॅन आहे, कलंबा जास्त नाही आहेत, 10 एकत. आता अजून नवीन लावूचे त्या वर्षी, नवीन लागवड करूची आहे.
ते अजून आणूची आहेत, कारण तिकडे नवीन जागेत लावची आहेत, ते पण लावताना दाखवते तुमका. तर मंडळी 5:30 वाजले आहेत. 5:30 शिवाय मी चालला होता कणकवली पिक्चरसाठी. देऊळ बंद 4 व्हीलर घेतला. म्हणजे आता मी 5 जण आहो आणि विराज, योगो आणि अंकित येतात गाडीवर, नाही 2 व्हीलरवरून. विराजला घेतो अजून 4 व्हीलरमध्ये आणि जाऊ. आता भेटू डायरेक्ट थिएटरला कणकवलीला. हे बघ थिएटर ह्यो गेलो आहे दाखव. एकीकडनं धावत आता. धाव धाव धाव. वरती गेलो होतो अंकितच्या घरात, आता तिला खाली. कशा धावत वर गेलो होते. अरे पेट्रोल काढू गाडीतलं. झिरली तर चला जाऊ डायरेक्ट पिक्चरला. करून टाकतो तशी ते झाली आहे. होय ती मागं तर मंडळी आम्ही येऊन पोचलो थिएटरला. बघू शकता या इथे थिएटर आहे. तर चालला आतमध्ये हो. दोन पिक्चरचे बॅनर लागले, राजा शिवाजी आणि देऊळ बंद. आम्ही गेलो देऊळ बंदसाठी. तर म्हणजे आता पॉपकॉर्न घेतो. अंकित पॉपकॉर्न घेते आता. मग कोण घेतो? तूच घेते. किती वेळ तुका? 500 रुपये. होय. पिक्चर 200 रुपयाचे आणि पॉपकॉर्न 500 रुपयाचे. 4 लावून द्यावा. जरा पकडा पटापट. याच्यात कमी येतं. काय झालं अंकित? त्यांका नको लावून आता या उजेडात पायकाल पायरो बघा. माका मधली सीट हा माहिती नको मग आपला हे पिल्ला रे. तर मंडळी येऊन बसला थिएटरमध्ये हो. पिक्चर येऊन चालू होता. इकडं अंकिता, योगुआ, माझी विराज आहे आणि इकडे बाकीची बसली चौघजण. ही चौघजण इकडे दिसतं. तर बघू आता पिक्चर चालू आहे. आणि हा आमचा टाइमपास. तर मंडळी पिक्चर संपलो 10 वाजता. आता आम्ही कासारड्यात आहोत जेवसाठी. आता वाजले आहेत 10:30 वाजले आहेत. आता कासारड्यात इथला आम्ही इथं जेवसाठी. आता जेवणाला डायरेक्ट जाणार घरी. इथं कासारड्यात बघा हा शेर पंजाबी ढाबा, शेर पंजाब तंत्री ढाबा. त्या ढाब्यावरती जेव केला. जेवता आणि आता जातो घरी. तर भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा आणि आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.